नमस्कार. मी आभा निवसरकर. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखतीत आपण सर्वांचं स्वागत करते. आज या उपक्रमात आपण भेटणार आहोत ग्वाल्हेर निवासी वरिष्ठ कवी श्री रामचंद्र किल्लेदार यांना. नमस्कार दादा. विगत 30 वर्षापासून रामदादा हिंदी कविता करत आहेत आणि त्यांचे 3 काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. त्याशिवाय चैती समाचार, आपला यश, सर्वोत्तम, चपराक, सहस्त्रबाहू या पत्रिकांमध्ये याच्या दिवाळी अंकांमध्ये आपल्या कविता अनेकदा सामील केल्या गेल्या आहेत. असे वरिष्ठ कवी रामचंद्र किल्लेदार यांच्याशी संवाद साधायचा आज मला भाग्य लाभले आहे. तर दादा, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपला काव्य प्रवास कसा सुरू झाला? मी जेव्हा 7वी 8वीत होतो तेव्हा आमचे काका जे शिक्षा विभागात होते आणि त्यांना कलेची आवड होती, वाचनाची आवड होती. त्यांनी घरच्या गणेश उत्सवामध्ये एक कवी गोष्टी ठेवली होती आणि त्यात आलेल्या कवींच्या कविता ऐकून मला असं वाटलं की आपण ही कविता करावी. मग 10वी मध्ये गेल्यावर एक दूरच्या नात्याचे दादा श्रीपाद आरस राहायचे. ते हिंदीमध्ये काव्य हास्य कविता करायचे. त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाऊ लागलो आणि छोट्या मोठ्या हिंदी कविता मी लिहिल्या. 1973 मध्ये नोकरीत आल्यावर माझे सहकारी श्री जहीर कुरेशी भेटले, जे सिनियरी होते. ते हिंदी गझल आणि गीत लिहायचे आणि त्यांच्या संगतीत राहून ऐकून मग व्यवस्थित हिंदी कविता सादर करायला सुरुवात केली. क्या बात है. तर म्हणजे पुष्कळ लोकांचे तुमच्या कवितांवर संस्कार झालेत असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही नोकरी कुठे करत होता दादा? मी टेलिफोन विभाग BSNL मध्ये होतो, तिथूनच रिटायर झालो. अच्छा. तर हिंदी म्हणजे तुम्ही पुष्कळ वर्षापासून हिंदी कविता करताय आणि हा जो प्रवास आहे हा नंतर मराठी लेखनाकडे कसा काय वळला? त्याचं असं झालं की शिक्षण माझं हिंदीत झालं. नोकरीमध्ये सुद्धा सर्व सहकारी हिंदीत होते आणि हिंदीतच पत्राचार व्हायचा आणि हिंदी कवितेशी मी जुडलो. पण तरी घरी लहानपणापासून मराठी बोलणं आणि मराठी वातावरण होतं. त्या कारणाने मराठीशी एक माझं संबंध, आंतरिक संबंध तो होताच आणि इक्का दुक्का माझी मराठी कविता लिहिली गेली. त्यानंतर 1975 ते 80 मध्ये ग्वाल्हेरहून एक रवी साप्ताहिक निघायचं. ते श्री अरुण शिरढोणकर साहित्यिक होते, ते काढायचे. त्यात माझी पहिली मराठी कविता छापली गेली आणि रिटायरमेंट झाल्यावर मला श्री संजय जोशी ग्वाल्हेरचे आणि डॉक्टर उमा कंपूवाले चेती समाचारच्या संपादिका आहे आणि इंदूरचे साहित्यिक विश्वनाथजी शिरढोणकर यांच्या सहयोगाने, प्रोत्साहनाने मला मराठी कविता आणि जास्त करता आली. क्या बात यात है. मी आपल्या समोर सांगेन की जेव्हा मी माय मावशी ग्रुपशी जुडलो, अलकनंदा ताईंनी मला त्याच्यात सामील केलं, तर त्यावरच्या साहित्य, कविता किंवा गद्य मराठीतलं वाचून मला असं वाटलं की मला माझी भाषा थोडीशी आणि चांगली होतीये. तर मी त्याचा धन्यवाद करेन अलकनंदा ताईचा. असा माझा प्रवास. क्या बात है दादा. तर मी आता मागच्या दिवसापासून आम्ही रचनाकार आणि मायमावशीच्या सदस्यांचा ची मुलाखत घेतेय. तर त्याच्यातनं 50% लोक जे आहेत ते ग्वाल्हेरला राहत होते, किंवा ग्वाल्हेरला स्थायिक झाले, किंवा ग्वाल्हेरहून आलेले आहेत. तर ग्वाल्हेरच्या मातीत असं काही खास आहे का की तिथे इतके उत्कृष्ट साहित्यकार जन्माला येतात? ग्वाल्हेरच्या मातीत म्हणजे नुसतं साहित्यात नाही, कलाचे गुण आहे तिथे. आपल्याला माहिती असेल की शास्त्रीय संगीताचं ते फार मोठे तानसेन समारोह तिथे होतो आणि त्या तानसेन समारोहाला ऐकण्यात
या ऐकल्याची सवय लागल्यावर काही वर्ष जर आपण ते ऐकलं तर असं आपल्याला वाटतं की आपल्याला थोडं बहुत शास्त्रीय संगीत हे कळू लागलंय. आणि म्हणजे संगीत आणि कविता किंवा कथा ह्याच्यात खूप अंतर नाहीये. मी तर हे मानतो की जे गायक आपल्या आवाजाने लिहितो ती पण एक कविताच असते आणि कवी जो आहे तो शब्दाद्वारे आपले भाव लोकांसमोर ठेवतो. खरंय, खरंय, अगदी खरंय. तर तुम्ही पण शास्त्रीय संगीत वगैरे केव्हा काही शिकला आहात का? नाही, मी शास्त्रीय संगीत तर नाही शिकलो, पण हे की मी तबला शिकलोय आणि त्यात मी BMEdची डिग्री केली आहे. पण ते नंतर आपलं परिवारात आल्यानंतर पोराबाळांमध्ये ते सुटून गेलं. पण हे कविता चालू राहिली. क्या बात है. एक कुठली कला आहे. तर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की मी सगळ्याच वरिष्ठ लोकांना विचारते, की ज्या शतकात किंवा ज्या दशकात तुम्ही जन्माला आला, म्हणजे 1953 सालीपासनं 2022, याच्यात अख्खं जग बदललंय. म्हणजे एकूण एक वस्तूंमध्ये बदल झालेला आहे, अगदी पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. तर याच्यात तुम्हाला जाणवणारा सकारात्मक किंवा नकारात्मक असा बदल तुम्हाला कोणता वाटतो? बदल तर पुष्कळ झाले, पण मी जे उल्लेख करू चाहीन ते असं की जवळजवळ 1985-90 पावेत जे आपल्याला साहित्याशी जे प्रेम आहे ज्यांना, तर त्यांना एकच साधन होतं की ते पुस्तकं, काव्यसंग्रह किंवा कथासंग्रह किंवा लेखन करता म्हणजे पुस्तकं वाचा आणि त्यांनी आपलं आपली मानसिक शांती मिळायची. पण 90 नंतर जेव्हा 98-2000 मध्ये मोबाईल आला आणि त्या मोबाईलमध्ये इंटरनेट मिळू लागलं आणि ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं, त्यांनी साहित्यच नाही बाकी आणि कलाच्या जेवढ्या क्षेत्र होते सगळ्यांमध्ये पूर्ण बदल करून दिला. नंतर हे झालं की पुस्तक वाचण्याची संस्कृती कमी होऊ लागली. वाचन तर होतं, पण ते वाचन मोबाईलवर होतं. तर ते मोबाईलचं वाचन सर्वांना जमतं असं नाहीच म्हणू शकत. परत मोबाईल आल्यानंतर आणि त्यात व्यस्त झाल्यावर माणसाकडे एक कारणं होऊन गेले सांगायला, की "अरे, आम्हाला वेळ नाही मिळत वाचनाला." आणि तोच माणूस मोबाईलवर व्यस्त राहतो 3-4 तास दिवसभरात. तर हा एक बदल झालेला आहे. पण त्याचा एक सकारात्मक बदल असा आहे, की पहिले कवी किंवा कथाकार आपल्या कविता आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवला राहायचा. कारण प्रत्येकाला मंच मिळेल असं नव्हतंच आणि नाहीच मिळत, आजही नाही मिळत. पण बरोबर. ह्या माध्यमाने हे झालं, की आपली कविता लिहिली आणि ती Facebook किंवा WhatsAppवर आपण पोस्ट केली, तर कमीत कमी 10-20 लोकं तर त्याला वाचूनच घेतात. जो लिहिणारा त्याला एवढं ते खोटं असो, पण त्याचे लाइक्स पाहून किंवा कमेंट्स वाचून त्याला असं भान होऊ लागतो, की मी फार मोठा कवी किंवा कथाकार होऊन गेलो. तर दोन्ही प्रकारचे बदल. तर इंटरनेटचा एक सकारात्मक बदल हाही झाला, की मी आत्ता ह्याच वर्षी जानेवारीमध्ये माझा 3रा हिंदी कविता संग्रह उडने को आकाश एक शॉपिजन म्हणून हो, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. हां. हे काव्यसंग्रह माझं 3रं हिंदीचं काव्य. क्या बात. तर आता तुम्ही हे पुस्तक हातात घेतलंच आहे. तर एखादी कविता ह्याच्यातनं होऊन जाऊ द्या, जी तुम्हाला आवडते. तर मी ह्याचं जे शीर्षक आहे उडने को आकाश, तीच कविता आपल्याला ऐकवतो. पंख हुए हैं घायल, पंख हुए हैं घायल, लेकिन उडने को आकाश है. ते गेल्या 2 वर्षामध्ये जे कोरोनानी सगळ्यांना घरात बांधून ठेवलं. ते पंख हुए हैं घायल, लेकिन उडने को आकाश है. मिलेगी मंजिल जरूर हमको, मिलेगी मंजिल जरूर हमको, मन में दृढ़ विश्वास है. क्या बात. कंटक मिले राह हरदम, कंटक मिले राह में हरदम, राह नहीं बदली हमने. कितनों ने विश्वास ढहाया, आम्हाला
हतोत्साहित केलं. कितनों ने विश्वास ढहाया, कमजोरी नहीं दिखाई हमने, पंख हुए हैं घायल लेकिन उड़ने को आकाश है. थोड़ी चाल कोई साथ नहीं है आया, दूसरा है तो कड़वा है. कोई साथ नहीं है आया, इसका गम भी नहीं हमको. कोई साथ नहीं है आया, इसका गम भी नहीं हमको. चले अकेले निश्चय से हम, चले अकेले निश्चय से हम, रोक सका ना कोई हमको, रोक सका ना कोई हमको. जोश भरे हम सब खुद में. त्यावेळेस काय आवश्यकता होती, सगळ्यांनी तेच केलं. हो. जोश भरे खुद में, उड़ने को आकाश है, पंख हुए हैं घायल लेकिन उड़ने को आकाश है. मिलेगी मंजिल जरूर हमको, मन में दृढ़ विश्वास है. क्या बात है, क्या बात है. तर दादा, तुम्ही अनेक कवी संमेलनातही भाग घेतला असेल, तर त्यातलं सगळ्यात आठवणीत राहणारं असं कुठलं कवी संमेलन होतं? तर पहिलं तर काय की सुरुवातीला कवी गोष्टीच होतात, आजही होतात. पण माझं जसं मानणं आहे की जे कवी संमेलनचं असतं, ज्याला आपण कवी संमेलन म्हणतो, त्या श्रोता खूप असतात. पण त्या कवी संमेलनामध्ये कवितेच्या बरोबर त्याची आपली राजकारणी असतात. तर जेवढी स्तरीय कविता आपल्याला खोलीतल्या किंवा हॉलच्या काव्य गोष्टीमध्ये ऐकवता येते या ऐकता येते, तशी आपल्याला कवी संमेलनामध्ये नाही आहे. तर माझ्या सुरुवातीला मी आत्ता 2016 मध्ये भोपाळला भरारी मराठी माणसाची त्यात भाग घेतला होता. नंतर 2019 ला लिवा क्लबने कार्यक्रम केला होता. त्याच्यात भोपाळची एक संस्था आहे आणि लिवा क्लब दोघांनी मिळून एक बहुभाषिक कवी संमेलन केलं होतं. त्यात हिंदी, उर्दू, मराठी तिन्ही भाषांचे लोक होते, भोपाळ, इंदोरवाल्यांचे. हो. तर त्यात मला मराठी करता म्हणून त्यांनी म्हटलं तुम्हाला मराठी कविता ऐकवायची. तर मी मराठी कविता ऐकवली होती. तर मला तेच कवी संमेलन जास्त आवडतं, कारण भाषा सगळ्या बहिणी बहिणी आहे आणि सगळ्यांनी येऊन एका मंचावर ऐकवलं. त्या समोर बसणारे जे होते ते जरी मराठी भाषिक होते, पण असं नव्हतं त्यांना हिंदी नाही कळत किंवा त्यांना उर्दू शायरी त्यांना नाही समजत. तर ते कवी संमेलन मला खूप आठवणीत राहिलं. अच्छा. आणि त्याच्यात तुम्ही जी मराठी कविता ऐकवली होती ती आज आहे का बरोबर? तर ती ऐकायला आवडेल. माझं जे मराठीचं अजूनपर्यंत चाहुल कवितेची. हां. त्यातली ही कविता होती, मी आपल्याला ती ऐकून दाखवतो. ही कविता अशी आहे. दिवाळीत पेटवतात दिवे, दिवाळीत पेटवतात दिवे, करावयास दूर अंधार. दिवाळीत पेटवतात दिवे, करावयास दूर अंधार. पण बाहेरचा अंधार पण बाहेरचा अंधार संपला तरी फक्त एक दिवस दिवा पेटवल्याने मनातला अंधार, अज्ञानाचा, संशयाचा, अंधाराचा, अहंकाराचा अंधार कसा संपणार. पण एक दिवस दिवे पेटवल्याने मनातला अंधार, अज्ञानाचा, संशयाचा, अहंकाराचा कसा संपणार. त्यासाठी मनात त्यासाठी मनात पेटवायला हवा सतत ज्ञानाचा दिवा. त्यासाठी मनात पेटवायला हवा सतत ज्ञानाचा दिवा. ज्या दिवशी देवकृपेने ज्या दिवशी देवकृपेने पेटेल हा ज्ञानाचा दिवा, क्षणात नाशवान होतील समूळ संशयाचे, अज्ञानाचे, अहंकाराचे सारे आपोआप अंधार. क्या बात. वा, खूप छान. आणि तुम्ही आपल्या परिचयात लिहिलं होतं की तुम्ही पुणे रेडिओ, पुणे FM रेडिओवर एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्याबद्दल काही सांगा ना? त्याबद्दल म्हणजे असं त्यांच्या इथे एक 4 ओळीचं चालतं. 4 ओळी ज्याला म्हणतात. आणि
त्या चारोळी म्हणजे ते जे अंक आहेत, ते त्याला म्हणून दाखवतात. तर त्यात तर तर ते विषय देतात की तुम्हाला फक्त कुठल्याही चारोळ्या ज्या तुम्ही लिहिल्या आहेत त्या ऐकवायच्या असतात? विषय देतात की जसं त्यांनी समजा दिला अंधारच मानून घ्या, जसं याच्यात अंधार होता, तर अंधारावर तुम्ही 4 ओळी किंवा 8 ओळी अशा धाडायच्या, पण ते फक्त एकच चारोळी आपली वाचून दाखवायची. असं आणि मी मग ते त्याच्यात त्याच वेळेस सांगायचं असतात, तात्कालिक असतं की आधी देतात आणि तुम्हाला तयार करायला वेळ असतो? वेळ असतो त्याच्यात, ते जसं त्यांच्या सूचना येते त्याच्या आठवड्यानंतर तो असतो. तर त्या आठवड्याच्या 2 दिवस पहिले म्हणजे 6व्या दिवशीपर्यंत तुम्ही ते त्यांना प्रेषित करून द्या. मग ते त्याच्यातनं छाटून सगळं आपलं, मग ते 1 तासाच्या त्या कार्यक्रमामध्ये ते सांगतात की ह्यांनी या विषयावर इथले हे आणि ह्यांनी ही चारोळी लिहिली आहे. मग ते म्हणून दाखवतात असं. अच्छा. वा वा. आणि तुमचे जे 3 काव्यसंग्रहात आता आपण 2 एक मराठी आणि एक हिंदी बघितला. तर हिंदीचे जे तुमचे काव्यसंग्रह आहे त्याबद्दल आणखीन एक अजून नाही, त्याबद्दल आम्हाला काही सांगा ना? मी सगळ्यात पहिला होता गावाचे शब्द होते. तो सध्या माझ्याकडे इथे नाहीये. कारण ग्वाल्हेरहून थोडंसं सामान आणून मी सध्या इथे पुण्यात मुलाकडे आहे. तो सध्या नाही आहे, पण तो माझा पहिला कविता होता आणि त्याच्यात 1975 पासून 2015 अशा 30 वर्षाच्या कविता त्यातल्या छाटून मग मी तो काव्यसंग्रह काढला होता. आणि तो काढवण्यातही माझे जे साहित्यिक गुरु आणि मित्र मी सांगितलं झहीर कुरेशीजी, ते त्यांना आम्हाला कोरोनामध्ये आमच्यापासून दूर गेले ते. त्यांच्या मदतीने तो काव्यसंग्रह मला काढता आला आणि पहिला होता तो खूप छान होता. क्या त्याच्यानंतर बात. मग हा खुली आंखों हो. मी सांगितलं तुम्हाला उणीवा. तर आता तुमच्यावर मी हे सोपवते की ज्या कविता तुम्हाला आज आम्हाला ऐकवायच्या आहेत, त्या कृपया प्रस्तुत कराव्या. मी आपल्याला आता हे जे दुसरं काव्यसंग्रह आहे ह्याच्यातलं शीर्षक आहे खुली आंखों के सपने. तर मी ह्याच्यातली ही शीर्षक कविता ठेवतो. तर जसं एक प्रश्न सुचला मला आता की तुम्ही म्हणाला की तुम्ही जेव्हा काम करत होता तेव्हा एक गझलकार तुम्हाला भेटले होते. तर तुम्ही गझल पण लिहिल्या आहेत का? नाही, गझल नाही लिहिल्या, कारण गझलचं जे एक मीटर किंवा त्याचं जे व्याकरण असतं ते नाही जमत. मी गीत जरूर लिहिले, पण ते त्याला आपण खूपच साधे देखो आकाश हा गीत फॉर्मच होता. पण म्हणजे त्याच्यात जे क्लिष्ट असतात तसे तेवढे नाही लिहिले. माझं मुख्य क्षेत्र मुक्त छंद कविता जसं म्हणतो तेच हिंदीमध्ये जास्त होतं. माझ्या छांदिक पण आहे काही 10, 15, 20 गीत आहे, पण ते असेच सोपे साधे सारखेच. हां. मला खुली आंखों के सपने ही कविता ऐकवतो. बंद आंखों से देखे गए सपने कभी कभी सच होते हैं. बंद आंखों से देखे गए सपने कभी कभी सच होते हैं. जसं आपण झोपेत पाहतो स्वप्न, कभी कभी सच होते हैं, लेकिन खुली आंखों से देखे गए सपने सच करने के लिए सालों सालों तक लगन से अथक परिश्रम करते रहना पड़ता है. लेकिन खुली आंखों से देखे गए सपने सच करने के लिए सालों सालों तक लगन से अथक परिश्रम करते रहना पड़ता है. तब खुली आंखों से देखे गए सपने इसी जीवन में सच हुआ करते हैं. तब खुली आंखों से देखे गए सपने इसी जीवन में सच हुआ करते हैं. वाह आता वाह. आणि आपल्याला काही मराठी कविता ऐकवतो. जरूर. 3 दिवाळी अंक जो मी उल्लेख केला त्याच तिन्ही ऐकवतोय पहिले, मग आपण म्हणाल तर आणि जी. एखादी. हा जो चपराक आहे हे पुण्याहून निघतं मासिक आणि ह्याच्या दिवाळी अंकामध्ये जवळजवळ 2दा माझी आली आहे, 17 मध्ये आणि
मागच्या वर्षी 21 मध्ये. तर ही मी आपल्याला शीर्षक आहे जीवनाचा पतंग. जीवनाचा पतंग. सध्या उडत आहे पतंग जीवनाचा. सध्या उडत आहे पतंग जीवनाचा श्वासांच्या दोरीवर. श्वासांच्या दोरीवर. सुखाच्या झोक्यांनी वर चढती. सुखाच्या झोक्यांनी वर चढती. दुःखाच्या धक्क्यांनी खाली जाते. सुखाच्या झोक्यांनी वर चढती. दुःखाच्या धक्क्यांनी खाली जाती. कधी कापला जाईल, कधी कापला जाईल कोणी सांगू शकत नाही. कधी कापला जाईल कोणी सांगू शकणार नाही. जोपर्यंत जीवन आहे प्रसन्न राहूनच पतंग उडवत राहायचा. जोपर्यंत जीवन आहे प्रसन्न राहूनच पतंग उडवत राहायचा असा निश्चय केला आहे. असा निश्चय केला आहे. वा, खूपच आशावादी. पंखवाली कविता पण खूप आशावादी आणि ही कविता पण खूपच आशावादी. खूपच छान. अजून आपण 1-2 कविता सादर करू शकता. एक हे नाशिकच्या जवळ वर्डेवाही आहे, ज्यांना सहस्त्रबाहू म्हणून मासिक निघतं. त्यांचा दिवाळी अंक आहे, त्याच्यात आलेली ही कविता मी आपल्याला ऐकवतो. हे आहे उदो उदो करणारे. त्याचं शीर्षक आहे उदो उदो करणारे. माणसाला आवडतात उदो उदो करणारे. माणसाला आवडतात उदो उदो करणारे. मुंगी एवढ्या कर्तव्याला डोंगरा एवढे दाखवणारे. मुंगी एवढ्या कर्तव्याला डोंगरा एवढे दाखवणारे. दुःख आपले किती मोठे दुसऱ्याचे छोटे सांगणारे. दुःख आपले किती मोठे दुसऱ्याचे छोटे सांगणारे. सुख कितीही येवो, सुख कितीही येवो, दुःखाला नको नको म्हणणारे. माणसाला आवडतात उदो उदो करणारे. माझे ते माझे आहेच, माझे ते माझे आहेच, परक्याचे आपले करणारे. माझे ते माझे आहे, परक्याचे आपले करणारे. मदतीला हाक दिली जर कोणी, मदतीला हाक दिली जर कोणी, आपल्याला व्यस्त दाखवणारे. आपल्याला व्यस्त दाखवणारे. क्या बात आहे. देशप्रेम बंधुत्व असावे खूप सांगणारे. देशप्रेम बंधुत्व असावे खूप सांगणारे. वेळ स्वतःची आली की चेहरा लपवणारे. वेळ स्वतःची आली की चेहरा लपवणारे. शेवटचं ह्याचं आहे पद नको, पैसा नको, पद नको, समाजसेवा करा म्हणे. पैसा नको, पद नको, समाजसेवा करा म्हणे. स्वतः कृती करून पहिले, स्वतः कृती करून पहिले, आदर्श कधी न ठेवणारे. माणसाला उदो उदो करणारे. वा, क्या बात, क्या बात. वा रामचंद्र दादा, खूप मजा आली. एक कविता आपण ऐकून आणि आजच्या मुलाखतीचं समापन करूया. ही एक कविता मी मुली शीर्षकाने लिहिली आहे की आपल्या समाजात आता पुष्कळ बदल झाले, पण तरी आजही मी मानतो कमीत कमी 30-40% तरी लोक असे असतील की जे मुलगा हवा, मुलगी झाली तर थोडंसं त्यांना वाईट वाटतं, मग ते स्वीकारतात, पण पहिले तरी त्यांना असं वाटतं की अरे मुलगी झाली. तर हे मुली नावावर शीर्षकची कविता आहे ही. वडिलांचा मान असतात मुली, वडील मान असतात मुली, घराण्याचा स्वाभिमान असतात मुली. घराण्याचा स्वाभिमान असतात मुली. चूल आणि मूल, चूल आणि मूल कधी होत्या मुली. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल कधी होत्या मुली, आता सगळ्या जागी वरचढ
आहे मुली. आता सगळ्या जागी वर चढ आहे मुली. पूर्वी कुटुंबात सासरची ठेव होत्या मुली. पूर्वी कुटुंबात सासरची ठेव होत्या मुली. दोन्ही कुटुंबाची आता शान असतात मुली. दोन्ही कुटुंबाची आता शान असतात मुली. घरी बाबांचे भावांचे बोलणे ऐकायच्या मुली. घरी बाबांचे भावाचे बोलणे ऐकायच्या मुली. आता माहेर असो वा सासर, आता माहेर असो वा सासर, ऐकून घेत नाही मुली. ऐकून घेत नाही मुली. शेवटचं आहे, पूर्वी वंश म्हणे मुलगाच वाढवत होता. पूर्वी वंश म्हणे मुलगाच वाढवत होता. आता वंशाचे नाव वाढवतात मुली. आता वंशाचे नाव वाढवतात मुली. वा रामचंद्र दादा, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. खूप छान वाटलं. आणि विशेष जे कौतुक मला वाटतं, कारण मी तुमच्यापेक्षा पुष्कळ लहान आहे आणि आमच्या वयाची लोक खूप लवकर निराश किंवा हतबल होतात, आणि तुमच्या कवितेतून तुमच्या ह्या वयातही इतकी ऊर्जा आणि इतका आशावाद त्या कवितेत मिळाला. खूप छान वाटलं गप्पा करून. परत भेटूया. खूप खूप धन्यवाद. आपल्या